शिवाजी विद्यापीठ ते शासकीय तंत्रनिकेतन रस्त्यावर असणाऱ्या खाऊ गल्लीमध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं केलेल्या कारवाईवर व्यावसायिकांनी गंभीर आक्षेप घेतलाय. अतिक्रमण विभागाचे अधिकारी विलास साळोखे यांनी ठराविक 4च गाड्या उचलून नेल्याचा आरोप करत व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी 42 गाड्या आहेत, पण वारंवार फक्त 4च गाड्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. इथं जेव्हा सकाळी अतिक्रमण झालं तेव्हा पुढच्या गाड्या घेतल्या, इथल्या मधल्या गाड्या घेतल्या, मधली एक गाडी सोडल्या आणि मागच्या आठवड्यात जेव्हा आले होते अतिक्रमणसाठी त्यावेळेला सांगितलं की अतिक्रमण जर करणार नसेल तर गाडी मागं सरकून लावा. ह्या ज्या गोष्टीचं आहे ते योग्य ती झालं पाहिजेत, कारण की आम्ही त्यांना सगळं कागदपत्र पोच केल्यात इस्टेट विभागाला. कुणी कारवाई केली? साळुंखे साहेब. 27 तारखेला अतिक्रमण झालं त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं की गाड्या काढून घ्या. मग ज्यावेळेला तुमच्याकडे कोर्टाचा जर GR असेल ना तर सगळ्या गाड्या निघायला पाहिजेत. मग तिथं त्याचं लायसन आणि काही येऊ शकत नाही जर कोर्टाचा GR असेल तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक गाडी ठेवायची, दुसरी गाडी काढायची, तिसरी गाडी काढायची, चौथी गाडी काढायची असं चालणार नाही, कारण हे एकावर न्याय आणि एकावर अन्याय हे योग्य नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जर राजकीय जर हस्तक्षेप असेल तर आम्हाला त्यांनी सांगावं, आम्ही आमच्या पद्धतीनं भूमिका घेतो. हा पहिला मुद्दा झाला. आणि ज्याच्या 4-4, 5-5 गाड्या आहेत ना, एका लायसन जर त्यांच्या असतील तर त्यांनी लावू देत गाड्या, आम्हाला काय हरकत नाही, आम्ही त्याच्यावर आक्षेप घेणार नाही. पण एका जर गाडीवर दुसऱ्याचं लायसन जर आणून जर गाड्या जर धंदा करत असतील ना तर ते आम्हाला पटण्यासारखं नाही. व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात केवळ 7 जणांकडेच महापालिकेचा अधिकृत परवाना आहे. उर्वरित सर्व गाड्या बेकायदेशीर असतानाही प्रशासनाकडून निवडक 4च गाड्यांवर वारंवार कारवाई केली जात असल्यानं नेमकं प्रशासनाला आमच्याकडून काय हवं आहे असा संतप्त सवाल व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.